36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यामध्ये आज राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं पाहायला मिळाले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणी आणि वाढत्या महागाईच्या विरोधात आज येवला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत तहसील कार्यालयासमोर टिमक्या वाजवून काँग्रेसनं शासनाचं लक्ष वेधून घेतलंय. यामध्ये प्रामुख्यानं कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, यापूर्वी विक्री झालेल्या कांद्याला 1,500 रुपये अनुदान मिळावं, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, तसेच शेतीसाठी 24 तास वीज उपलब्ध करून लोड शेडिंग कायमस्वरूपी बंद करावी, अशा अनेक प्रमुख मागण्यांचा समावेश होता. या आशयाचं निवेदन नायब तहसीलदार पंकज नेवासे यांना देण्यात आलंय. यावेळी तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट समीर देशमुख, प्रीतम पटणी, अमोल पगारे, नाना शिंदे, बैराम शिंदे, भगवान चित्ते, आबासाहेब शिंदे, संदीप दारुंटे, राजाराम घोटेकर, शिवाजी निमसे, नाना पडवळ तसेच प्रहार संघटनेचे हरिभाऊ महाजन यांसह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आज आम्ही ह्यासाठी आंदोलन करतोय की शेतकऱ्याला घामाचा दाम मिळत नाही. शेतकरी हा मेटाकुटीला आलेला असून आत्महत्या करतो आहे. त्याच्या सोयाबीनला भाव नाही, मक्याला भाव नाही, निन्याळ्या कोणत्याही शेतीमालाला भाव नाही. मात्र इतर जो भांडवलदाराचा जो काही व्यवसाय आहे त्या सगळ्या किमती वाढत आहे, पण शेतीमालाचा भाव वाढत नाही आणि त्याला हमी भाव सरकारने दिलेली हमी आहे त्या हमी भाव मिळत नाही. त्यामुळे त्याच्या निषेधार्थ आणि त्याला जाग यावा म्हणून आम्ही हे टिमकी वाजवून आंदोलन करतोय. आणि या सरकारला जाग जर येत नसेल तर आम्हाला गांधीगिरी करून अधिक तीव्र उपोषण, तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहे आम्ही बाजार समिती समोर. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी अनिस पटेल, येवला.